आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026 इरा सेशन 7। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे ऑरेंज कलरमध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत ते सर्व पाहून घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 नॉलेज चेक दिलेले आहेत। त्यापैकी पहिलं नॉलेज चेक आपल्याला लेबल डिझाईनच्या खाली इथे दिलेलं आहे। तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो म्हणत आहे। साईज कमी किंवा जास्त करण्यासाठी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, इन्क्रीज फॉन्ट साईज आणि डिक्रीज फॉन्ट साईज। तर हा त्याचं उत्तर असणार आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। पुढचा प्रश्न बघा, येथे दिलेल्या इमेजकडे पहा, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील या फीचरचे काय कार्य आहे म्हणत आहे। तर पाहू शकता या फीचरचे काय कार्य आहे बघा, तर हे सर्व चेंज केस आहे। तर याचं उत्तर बघा, तर सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या कॅपिटलायझेशनमध्ये जलद बदल करणे, पुन्हा टाईप न करता फॉर्मॅटिंग कार्यक्षमता आणि सुसंगतता सुधारते। तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एंड एक्झामला एस करा। अशा प्रकारे आपल्याला पहिलं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक पाहायचं आहे। तर दुसरं नॉलेज चेक आपल्याला या डीपसीकच्या ॲरोवर इथं क्लिक करा। डीपसीकच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर या ॲरोवर इथं क्लिक करा। त्याच्या खालीच आपल्याला इथं नॉलेज चेक दिलेलं आहे 2 नंबरचं। तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, बाकीच्या AI असिस्टंटपेक्षा डीपसीक कशामुळे वेगळे आहे म्हणत आहे। तर कशामुळे वेगळे आहे बघा, कारण ते लेटेस्ट डेटासाठी रिअल टाईम वेब सर्च उपलब्ध करून देते। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। सोबतच्या इमेजमध्ये डीपसीक टूलची कोणती क्षमता वापरली गेली आहे म्हणत आहे। तर पहिले चित्र पाहून घ्या, कोणती क्षमता वापरली गेलेली आहे। तर याचं उत्तर रिअल टाईम डॉक्युमेंट ॲनालिसिस। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आता दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आता आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न कशाप्रकारे सोडवायचे आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर त्याच्या अगोदर आपल्याला हे जे ऑरेंज कलरमध्ये आहे, तर हे पूर्ण व्हिडिओ आपला 1.5 मिनिटाचा 2 मिनिटाचा हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या। ऑरेंज कलरचे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन, त्याच्या खाली सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर पाहू शकता सिम्युलेशनचे 5 प्रश्न दिलेले आहे। तर इथे यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। आता बघा हा प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा आहे। पहिले प्रश्न वाचून घ्या। काम ते चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्त्वाचे असते, म्हणून युजेस ऑफ IT व्हेरियस इंडस्ट्रीज या निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर अप्लाय करा म्हणत आहे। तर याला स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर देण्यासाठी आपल्याला इथे फॉन्ट कलरवर जा आणि यातून ब्लू कलरवर क्लिक करायचं आहे। एवढंच करा, थोडंसं टाईम लागू शकते सबमिट व्हायला। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा काय सांगितलेले आहे, तुमचे डॉक्युमेंट आणि सादरीकरणे दृश्यमानपणे वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्टचा वापर केला जातो, म्हणून निवडलेल्या टेक्स्टवर शॅडो इनर टॉप लेफ्ट टेक्स्ट इफेक्ट लागू करा म्हणत आहे। तर टेक्स्ट इफेक्ट म्हटलं MS वर्डमध्ये, तर तुम्हाला फॉन्टच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी जायचं आहे। या ठिकाणी क्लिक करा। त्यानंतर आपल्याला शॅडो घ्यायचा आहे। शॅडोमध्ये गेल्यानंतर आपल्याला इनरमध्ये जा आणि टॉप लेफ्टवाला हा इनर घ्यायचा आहे। बस एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होणार आहे। ओके करा। त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन्स इथून लावायचा आहे। प्रिंटिंग करताना डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग तसेच राहावे, म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करायला हवे, म्हणून दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची PDF तयार करा म्हणत आहे। तर PDF तयार करण्यासाठी आपल्याला इथे फाईल टॅबवर जा। त्यानंतर आपल्याला एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। क्रिएट PDFवर क्लिक करा। इथं नाव द्यायचं असेल तर नाव देऊ शकता आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ते सोडवायचा आहे प्रश्न। ओके करा। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। यामध्ये बघा काय म्हणत आहे, सेव्ह याचा वापर केल्याने काम करत असलेल्या डॉक्युमेंटची कॉपी किंवा प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते, म्हणून युजेस ऑफ IT या नावाने सेव्ह करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे।
तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे, त्याला नाव द्या कोणतंही आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. फक्त क्लिकच करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न सिम्युलेशनचा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही एखादे प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करत असता तेव्हा टेक्स्ट मार्जिनमध्ये समान पद्धतीने विभागले गेले पाहिजे, म्हणून निवडलेल्या पॅराग्राफ जस्टिफाय करा आणि नंतर लाईन स्पेसिंग 1.0 करा म्हणत आहे. तर लाईन स्पेसिंग 1.0 करायच्या अगोदर आपल्याला त्याला जस्टिफाय करा म्हणत आहे. तर याच्यातून त्याला जस्टिफाय करा, लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि 1.0 इथून लाईन स्पेसिंग घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. सर्व झाल्यानंतर प्रश्न आपल्याला एंड एक्झामचा एक पॉपअप येईल, त्याला येस करायचं आहे, म्हणजे आपली एक्झाम संपवायची आहे आणि त्यानंतर आपला स्कोर्स या ठिकाणी शो होणार आहे. तर आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण शो झालेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर बघा सिम्युलेशन झालं. आता हे सर्व ग्रीन का आहे, कारण हे मी सर्व सोडवलेलं आहे त्यामुळे हे सर्व ग्रीन आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्फ लर्निंग कसे सोडवाल हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे. जे व्हिडिओ ऑरेंज कलरमध्ये आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पहिले पाहायचे आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली जे काही असेल ते आपल्याला सोडवायचं आहे. आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 4 प्रश्न आहे, तर इथून स्टार्ट करा. एम एस वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजे काय म्हणत आहे, तर एम एस वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजे काय असते बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे, सामान्य हेतूसाठी तयार केलेला डॉक्युमेंट वापरण्यासाठी पूर्व डिझाईन केलेला. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट कुठे मिळतील म्हणत आहे, तर कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, तर फाईल टॅब, न्यू, सर्च फॉर टेम्पलेटमध्ये मिळणार आहे, हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे, तर प्रायमरी फंक्शन्स हे कोणते आहे बघा. तर फॉन्टचा प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आणि शेवटचा आहे बघा, एम एस वर्डमधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा म्हणत आहे. तर क्लिपबोर्ड ग्रुपवर कोणते पर्याय आहे बघा, तर ऑप्शन 2 मध्ये दाखवलेले आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा, एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे या ठिकाणी. हे ग्रीन झाल्यानंतर हे सोडवा. गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा व त्यात इन्व्हॉल्व हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा. आता याचा वापर करून इन्व्हॉल्व तयार करण्यासाठी क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एक तर तुम्ही स्टार्ट बटनावर जाऊन याच्यातूनही मायक्रोसॉफ्ट वर्ड घेऊ शकता किंवा डायरेक्ट इथं सर्च करू शकता. डायरेक्ट सर्च करा WARD वर्ड, WORD वर्ड टाईप केल्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन इथं आलेली आहे MS वर्डची, तिला क्लिक करून ओपन करा. ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हॉल्व टेम्पलेट घ्यायचा आहे. तर इन्व्हॉल्व टेम्पलेट घेण्यासाठी डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातने आपल्याला इन्व्हॉल्व हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे नाव टाईप करा आणि ते सर्च आयकॉन आहे, तर या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते ऑटोमॅटिक आपलं सर्च करेल आणि त्यानंतर याच्यामधून आपल्याला 2 नंबरचं घ्यायचं आहे. 2 नंबरचं घ्या आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा. झालं आणि त्यानंतर सबमिट करा आपलं उत्तर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, एक्सप्रेस याचा वापर करा म्हणत आहे. तर या डॉक्युमेंटला आपल्याला PDFमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDFवर क्लिक करा अशा प्रकारे. आणि आपल्याला ते कुठं सेव्ह करायचं आहे, डेस्कटॉपवर. तर इथून आपल्याला डेस्कटॉप निवडा आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा. बस एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. थोडा वेळ लागेल एक्सपोर्ट होण्यासाठी. पाहू शकता एक्सपोर्ट झालेला आहे. अशा प्रकारे PDF क्रिएट झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करा म्हणत आहे. तर या नावानं आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तर जे नावानं सेव्ह करायचं असेल ते नाव याच्यातून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. पहिले याला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. Ctrl+C न कॉपी होते, कॉपी करा किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. फाईल टॅबवर जा, त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर इथं आपल्याला ते नाव टाईप करायचं आहे. तर व्यवस्थित ते नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्टची फॉन्ट स्टाईल कॅलिब्री बॉडी म्हणून सेट करा. त्यानंतर फॉन्ट साईज 16वर सेट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर काय म्हटलं करायचं आहे बघा, पूर्ण या इंडियापासून तर इथून तर इथपर्यंत हिस्ट्रीपर्यंत पूर्ण आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्टमध्ये जा. फॉन्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे, कॅलिब्री बॉडी. तर कॅलिब्री बॉडी हा फॉन्ट घ्या आणि त्याची साईज किती करायचं आहे, 16. तर साईजमध्ये जा आणि साईजमध्ये गेल्यानंतर याच्यातून 16 ही साईज याच्यातून आपल्याला घ्यायची आहे. घेतलं आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा. ऑर्गॅनिक शेप फॅक्स कवर हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा आणि क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा इथं सर्च बॉक्सवर जा. वर्ड ही ॲप्लिकेशन ओपन करा आणि ते सर्च बॉक्समध्ये आपल्याला ऑर्गॅनिक शेप नाव टाईप करायचं आहे. त्याच्यातनी आपल्याला टाईप करा ऑर्गॅनिक शेप आणि त्यानंतर इथे सर्च करायचं आहे. आलेला आहे आणि याच्यातून आपल्याला 2 नंबरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो, आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता एंड एक्झाम करायचं आहे. तर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर इथे पॉपअप आलेला आहे, येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. नेहमीच आपल्या स्कोर्सवर लक्ष ठेवायचं आहे, पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे किंवा नाही. जर आलेला नसेल तर पुन्हा तुम्ही इथून सोडू शकता. त्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघा, तुषार शाळेच्या वेबसाईटवर व्हिडिओ टाकू इच्छितो, कोणते साधन लागेल म्हणत आहे. तर कोणतं साधन लागणार आहे बघा, तर प्लगइन आहे याचं उत्तर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ओम एका वेबसाईटवर क्लिक करतो आणि नवीन टॅबमध्ये जाहिरात उघडते, हे काय म्हणतात म्हणत आहे. तर याला काय म्हटले जाते, तर याला आपण पॉपअप म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अनाया तिच्या शिक्षिकेला ईमेल लिहित आहे आणि तिला तिचा गृहपाठ पाठवायचा आहे, तिने काय करावे म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे, तर अटॅचमेंट म्हणून जोडायला पाहिजे. आरवने mkcl.org टाकले पण पेज उघडले नाही, प्रथम काय तपासावे म्हणत आहे. तर काय तपासावे सगळ्यात पहिले, तर याचं उत्तर इंटरनेट कनेक्शन आहे का हे चेक करायला पाहिजे. मीना संगणकावर न्यूज वाचू इच्छिते, तिने पहिले कोणते साधन उघडावे म्हणत आहे. तर कोणते साधन उघडायला पाहिजे, तर याचं उत्तर ब्राउझर आहे. तुम्ही HTTPS असलेली वेबसाईट पाहता, याचा अर्थ काय आहे म्हणत आहे. तर याचा अर्थ काय आहे बघा, तर याचा अर्थ ती सुरक्षित आहे, हे त्याचं उत्तर आहे. शाळेने ईमेलने नोटीस पाठवली, ईमेलचे मुख्य फायदे कोणते म्हणत आहे. तर ईमेलचे मुख्य फायदे कोणते असणार आहे,
तर ईमेल खाजगी जलद आहे आणि त्यात फायली असू शकतात. तर हे त्याचं उत्तर आहे. वरून फक्त शैक्षणिक वेबसाईट शोधू इच्छितो, कोणते साधन मदत करेल म्हणत आहे. तर कोणते साधन मदत करणार आहे, तर स्पेशलाइज सर्च इंजिन आहे. एक मित्र म्हणतो सोशल मीडिया आणि ईमेल हे सारखेच आहे, मुख्य फरक काय आहे म्हणत आहे. तर सोशल मीडिया हे सार्वजनिक आहे आणि ईमेल हे एक खाजगी आहे. तुम्ही एक पेज उघडता आणि ते सुरक्षा इशारा दाखवते, कारण काय असू शकते म्हणत आहे. तर त्याचं कारण काय असणार आहे बघा, तर वेबसाईट सुरक्षित नसू शकते. तर हे त्याचं उत्तर असू शकते असणार आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला 11 सेशन 7 कम्प्लिटली सोडवायचं आहे.